हे बघा संध्याकाळचं वातावरण, ऊन असल्यामुळे संध्याकाळचं वातावरण असं असतं गावचं. पावसाळ्यातून वेगळंच वाटतं. जळतोय काय? मला ना गवत आहे ना इथे जाळून टाकते. कुठं आल्या त्या बघितलंच नाही. इकडे पुढे घेतलं पाहिजे होतं. हे इथे नाही ते धुमस काय कुठे केळी आहे? हा वाकली वाकली. हे बघा, हे हळदीचे कंद आहेत आतमध्ये आणि अशी हळद बाहेर आले. किती याच्यामध्ये कंद? 20 आहेत. अठरा दिवस 18. अजून काही वरती आलेच नाही. हे बारकी बारकी आहेत ना. लागलीच आहे आता हात घालायला संध्याकाळची. हे फुल आता हे असं दिसतंय. याचा कलर वेगळा होतो ना याचा, हे फुलाचा. हां हां, पण आता हा हिरवा आहे असं दिसतं. जेव्हा त्याचा कलर चेंज होतो आणि तेव्हा खूप छान दिसते. तिकडं आहे ना त्या साईडला. हा, त्याला पण फुल आलं होतं. हो, आता पाऊस गेल्यामुळे थोडंसं साफसफाई करायला जरा वेळ भेटतो. आता खूप घाण झाली होती इकडे. नारळीचं, नारळीवरती नारळ आहेत काय? एकच आहे इथे. एक दोन आहेत, दोन इकडे एक आहे, त्या साईडला एक आहे, तुमच्याकडे एक आहे. कधी यंदा कितीशे पडले? किती? हां, एक वाईट निघाला. होय का? हां हां हां, होय का? सुके त्या खोबरं राहत नाही लई दिवस. या बघ गलीतला आंबा लागलाय काय दिसतो बघ. हा, लागलाय तो आंबा. लागलाय. होय होय, तो काय तिथं तो ना. होय होय. आता जाता गडीतला आंबा चांगला आहे काय? आंबा देही चांगला आहे. हां, हिरो बघायलाच ताई. बघितले 2-3च आहेत ना. एक कच्चे आहेत ते, दोन बारीक आहे ते. बारीक आहे, बारीक एवढे बारीक आहेत. त्याच्या आत्याने बघायचं म्हणून समजलं आम्हाला. खाली पडला ना. हा, म्हणून तर ना. तोडायची ना. लागेल काय? पुरुष आहे ना? नर आहे का मादी आहे? काय माहिती, लागेल तेव्हा समजेल. हा, पेटवते पेटवते. काढला नाही म्हणजे बनवता पडलं तर भरून टाकते. आता अगं दे मग. पडलं का मग गेलं का वर गेलं का पिकला का खाली पडला. पिक्का पडला कच्चा पडला? सगळं सत्यानाश झालं. हा, या काकी राहतात, त्यांच्या तिथे एक झाड आहे जे स्टोनवरती म्हणजे मुतखड्यावरती ते उपयोगी आहे, आयुर्वेदिक आहे. तर त्या झाडाबद्दल माहिती आणि ते झाड कसं असतं ते दाखवणार आहे आणि ते कशा प्रकारे घ्यायचं ते सुद्धा आपण बघूया. तर चला, त्यांचं घर वरती आहे, तर आपण आता इथून जायला लागेल आपल्याला.
हे बघा पाऊस नसल्यामुळे सगळं स्वच्छता करून घेत आहेत, झाडू वगैरे मारता येतं. हो काकी येत आहे ना? हां 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 हां. हे बघा आमचं घर वरून असं दिसतं ह्या साईडला. तर चला काकी आता माहिती देणार आहे आपल्याला. तर एका ह्या काही झाडाला काय बोलतात? हे झाडपान आहे. हां ते जर आपल्याला म्हणजे आता ते खड्या बिड्याचे असल्या रोग आहे म्हणजे तो झाडपान काय मग ते झरून झरून जसं ते त्याचा खडा तो पडतो तो आपण 2 पाने घ्यायची, त्यामध्ये काली मिरची 2-3 दाणे घ्यायचं आणि कोमट खायचं ना. कोमट पाण्याबरोबर ते म्हणजे खायचं सकाळचं असं दर दिवस. मग त्यामुळे तो खडा जो असतो तो झरून झरून तो पडून जातो. त्या झाडाचं नाव काय? झाडपान. झारपाल. त्या झाडाचं नाव झारपाल आहे. आणि त्याचं आपण हे कसं घ्यायचं म्हणजे एक पान त्याचा रस घ्यायचा का पान असं डायरेक्ट खायचं? पान डायरेक्ट चावून खायचं? ते त्या झाडाची जरा माहिती घेतोय. हे बघा यशवंतांना आता तुम्ही पण सांगा जरा माहिती अशी म्हणजे माहिती आहे का याच्याबद्दल? कशी काय कसं घेतात काय? एखाद्या जर एखादी पुढच्या एखाद जखम बिकम म्हणजे एक फोड जसा आली असला म्हणजे गाठबीट तर ते लावलं की ते फुटते तर ते पण ते आतलं ते काय जरून त्यातलं बी बाहेर पडते आणि ते बरं होतं. खड्याबद्दल खड्यावरती येतं. खड्यावर असे अनेक प्रकारे ते अनेक रोगावरती झाडपान म्हणजे कुठल्या कुठल्या रोगावर येतं? म्हणजे मुतखड्यावरती ते येतच. हा मुतखड्यावर येतं. परत आपल्या जरा आता पायावर एखादी गाठ आली तेल लावायचं, गरम करून शेकवायचं. आणि ते जर आता आपल्या असं गाठ आली की ते वाटायचं त्या मुखावर ठेवायचं की ते फुटतं म्हणजे आतलं ते काय असेल ना बी तसं ते निघून जातं. तर असं ह्या झाडाचे उपयोग आहेत. हे जर तुम्हाला कुठे झाड दिसलं तर तुम्ही अशा प्रकारे सेवन करू शकता त्याचं. आणि हे आयुर्वेदिक आहे म्हणजे त्याचा काय साईड इफेक्ट होणार नाही. आणि हे कुठे आपल्याला दिसतं म्हणजे जर पानावरनं तुम्हाला समजेल कुठं मिळते ते झाडपानाचं म्हणजे त्याच्यावर दाबिटीला पण आहे. ते दाबिटी ज्याला आहे ते किती दिवस खायचं काय असं आहे का? ते आपण नाही म्हणजे असं काय कोणी ते दाबिटीवाले सकाळी डायबिटीसवर पण आहे. हा त्याने सकाळी जर 2 पानं खाल्ला की ते पण आहे ते कारण ते डायबिटीला पण ते. ओके. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. गुलाब हे कुठेतरीच पाहायला मिळतं आता सध्या, नाहीतर सगळी ही संकरित बियाणं मिळतात आपल्याला. ही बघा पारखी कळी. प्रत्येक प्रकारची इथे फुलझाडं लावलेली आहेत. बघूया कुठले कुठले आहेत त्यांच्याकडे फुलझाडं. हे कसलं आहे? ही तगारीचे झाड आहे. आणि ह्या कळ्या आलेल्या आहेत. कळ्या आहेत ना ह्या कळ्या आहेत त्या फुलतील आता. कधी फुलतात ते? सकाळी फुलले ना. मग उद्या आपण बघूया फुलल्या की. हे बघा सगळ्या कळ्या धरलेल्या आहेत. आणि हे अनंत झाड आहे. हे अनंत झाडाला खूप सुंदर असा फुलं असतात ती. हां सगळी आनंदी झाडं आहेत. खूप सुंदर असा वास येतो आनंद झाडाला, अनंताच्या फुलाला. हां तिकडे जास्वंद वगैरे लावले त्यांनी. तर असे आहेत त्यांच्याकडे फुलझाडं काय काय. कुठं आबोली? हां हे बघा हे आबोलीचं झाड आहे पण त्याला आता सध्या फुलं नाही आहेत. आता फुलं दाखवली असते तुम्हाला. ही असतात ना गुलाबी कलरची असतात ती ना? हां तर अशी आहेत फुलं. उद्या सकाळी तुम्हाला दाखवेन मी ती फुलं कशी दिसतात ती. तर आता आपल्याला काकीने जे झाड दाखवलं ते झाड आता आपण पाठच्या परसवनात लावतोय. तर चला
पाठीमागे परसवण आहे, तिकडे लावूया. तू गेलास ना तर लावता. हे करणार आहे तर काय इकडे त्यांचा पाप आहे ना त्या पातेला बोला. चांगलं दादा सारखा म्हणतो औषधाचं झाड आहे का आलेले का घेऊन जा. होय का? कुठे लावत होता पाठीला टाकलं पुढे टाकायचं का नाही? कुठे? हा इथं टाकलं मी टाकायचं ना मी तू ना भावा. हां हां. काय पेरू आले हवं तर त्या दिवशी आम्ही हां लावूया ना. तर त्या दिवशी आम्ही अननस आणला होता. तर त्याचे हे डोळे आहेत. हे डोळे लावले की फळ असतं ते लवकर येतं. अजून बघतो आहेत का 4-5 होते. तिथे जास्त जंगल होतं त्याच्यामुळे आत्या जास्त लावू देत नाही. पण आता बघूया लावून. हे बघा हे असे डोळे आहेत. ते कांदे टाकलेलं आहे ते आता वर आले ना ते उपटायचे आणि मग तिकडे नेऊन लावायचे. तर चला आता सुरुवात करूया लावायला. येतात ना खोद काहीतरी घे लाकूड काहीतरी आणून दिली. मोठा आहे ना. असं एक हे फुलपाट होतं म्हणजे माती उकरायला उपटून काढला तोडून काढला काय चाबू ते बिघडला. बघ एवढा तरी बस काय अजून काय सांगतो मी. अर्ध्या फुटाचा काढ. चालू आहे ना. हे कसं असंच ठेवू दे. हा त्याला लाकूड लावून ठेवू. काय ग पडला आंबा ही अळूची पाने किती आले आहेत. ती कशाला ताई काढून टाक ना. ती काढूनच टाकता पुढची टाकायची बघा आपली. अशा प्रकारे इथे हे 2 लावलेले आहेत झाडपाला आणि ती बघू आता जगतील नाही जगतील ते लावले जातं बघू. तर आता इथे असं लावूया. तर हे अननसाची हे काय बोलतात त्याला अननसाचे अननसाची ती असतात ना मला पण डोकी डोळे डोळे हा हे अननसाचे डोळे आहेत 5-6 आहेत. तर आता थोडं मोठ भेटले लावून घेतो. ते अननसाचे डोळे आहेत तर ते लावून घेतो. एवढं बस नाही टाक खाली जरा तर मग त्याची पालावरती येतात.
डोळे लावताना ह्याच्यामध्ये माती गेली नाही पाहिजे, हम्म. म्हणजे ते कुसतात. बस तिकडे दाखव. तो मामी करते ना. बघा अशा प्रकारे 6 लावून घेतले. 1 2 3 4 5 6 अननस 6 अननस 6 अननस लावले. अननसाचे डोळे. तर चला ददरून घाम सुटल्या 6 अननस लावताना. चला